नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, हे पत्रक व्हॉट्सअपद्वारे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आलेलं असेल। काल टीव्हीवरील विविध वाहिन्यांद्वारे एबीपी माझा, जी24 तास किंवा टीव्ही9 यामध्ये महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी पुन्हा एकदा उमेदवारांना आश्वस्त केले की जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2019च्या पुढच्या वर्षी कसल्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरती मेगा भरती होणारच आहे असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं। मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या पत्रामध्ये जे ग्रामविकास विभागाकडून हे पत्र काढलेलं आहे दिनांक 12/12/2018 रोजी, या पत्रामध्ये काय सांगितलं, मुद्दा क्रमांक 2 आहे बघा, आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या मुद्द्याद्वारे आपल्या शिक्षक भरतीची काय संबंध आहे आपण तो जाणून घेणार आहोत। यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी जे उमेदवार आहेत, जे शिक्षक आता कार्यरत आहेत जिल्हा परिषदेमध्ये, त्यांना 20/11/2018 रोजी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये त्यांना फॉर्म भरण्यास सांगितले होते आणि ती प्रक्रिया सर्व त्या 20 तारखेच्या अगोदरची पूर्ण झालेली आहे बघा। परंतु रिक्त पदांची माहिती अजूनही जिल्हा परिषदेने मात्र भरलेली नाही, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे बघा। त्यांनी रिक्त पदांची माहिती आता ज्या जिल्हा परिषदेने भरायची राहिली आहे त्यांनी खालील 3 मुद्द्यांच्या आधारे ती भरण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। पहिला मुद्दा म्हणजे ज्या जिल्ह्यांचे रोस्टर अद्यापही पूर्ण नाही त्यांनी रिक्त पदांची संख्या ही 0 दाखवायची आहे। आणि दुसरा क्रमांक आहे बघा, ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासून पूर्ण झालेले आहे त्यांनी खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागांची माहिती न भरता अन्य आरक्षित संवर्गाच्या रिक्त जागा भराव्यात। म्हणजे खुल्या प्रवर्गाची माहिती भरायची नाही, रोस्टर तपासून झालेला असून सुद्धा। मराठा आरक्षणाची बिंदू नामावली तपासून बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मराठा आरक्षणाची बिंदू नामावली तपासून झाल्यानंतर त्यानुसार खुल्या प्रवर्गाच्या जागा भरण्याबाबत शासन स्तरावर आदेश केले जातील। म्हणजे मराठी जे आरक्षणाबाबत शासनाने जे निर्णय काढलेला आहे त्या आरक्षणाच्या नियमानुसार बिंदू नामावली तपासून पाहिल्यानंतरच खुल्या प्रवर्गात जागा भरणार आहेत। त्यामुळे अगोदर बघा मित्रांनो, जे आरक्षित संवर्ग आहेत त्यांच्या जागा अगोदर भरल्या जाणार आहेत। कोणत्याही परिस्थितीत रिक्त पदांची माहिती आजच भरण्यात यावी, माहिती न भरल्यास आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती 0 दर्शवून बदल्या केल्या जातील बघा। डायरेक्ट लगेच त्यांच्या बदल्या होणार आहेत आणि जे शिक्षक आहेत आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र आहेत त्या शिक्षकांच्या, आणि याबाबत आपणास व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना जबाबदार धरले जाईल याची नोंद घ्यावी। म्हणजे आता लगेच मित्रांनो आंतरजिल्हा बदल्या ह्या होणार आहेत आणि जी पद रिक्त राहणार आहेत, महत्त्वाचा आपला जो विषय आहे की शिक्षक भरती आणि आंतरजिल्हा बदली शिक्षक, ते शिक्षक जे एका झेडपीमधनं जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी जे शिक्षक पात्र ठरतील, जे कार्यमुक्त होतील आणि त्या ठिकाणी हजर होतील, त्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील त्यानुसार आपली ही भरती प्रक्रिया होणार आहे। काही मित्रांचा प्रश्न आहे की बा परत त्यांना जागा टाकण्याची काही गरज आहे का, तर हो, त्यावेळेस मित्रांनो किती जिल्हा परिषद, समजा रत्नागिरी जिल्हा परिषद आहे तिने समजा 100 शिक्षक पुणे जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी सोडलेले आहेत, मात्र त्यापैकी 20 शिक्षक मात्र जाऊ शकलेले नाहीत। त्याला कारण वेगवेगळी असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, काही कौटुंबिक अडचणी असतील। 80 शिक्षक जर पुणे जिल्हा परिषदेमध्ये जर हजर झाले तर राहिलेले 20 जर जागा त्या असतील पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजून सुद्धा ते रिक्त दाखवतील आणि त्या ठिकाणी मात्र ते आपल्या भरतीने त्या जागा भरून घेतील। त्यावेळेस मात्र त्यावर पवित्र पोर्टलवर ती शिक्षक रिक्त पदांची संख्या दाखवली जाईल। मित्रांनो, अगोदर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो।